मुंढवा भागातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवारांचे मामे भाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंग पाटील यांच्यासह तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। संगनमत करून शासनाचा 5,89,31,1800 रुपयांचं मुद्रांक शुल्क बुडवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झालेल्या अन्य तिघांमध्ये या जागेची पॉवर ऑफ अटर्नी असलेल्या शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांचा समावेश आहे। मात्र दिग्विजय पाटलांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। जर एका व्यावसायिक भागीदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरा भागीदार असलेल्या पार्थ यांच्यावरती गुन्हा का नाही असा प्रश्न आता उपस्थित झालाय। बावधन पोलीस स्टेशन ज्युरिडिक्शनच्या अंतर्गत नोंदणी झाली होती। ही जी नोंदणी होती ही 20/5/25 ला दस्त नोंदणी झाली होती आणि त्या दस्त नोंदणीमध्ये मिसअप्रोप्रिएशन फसवणूक, शासनाच्या मुद्रांक शुल्काची फसवणूक केली अशी फिर्याद या ठिकाणी संबंधित फिर्यादी यांनी दिलेली आहे। यामध्ये शीतल किशनचंद तेजवानी तसेच दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू सब रजिस्ट्रार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।